अमरावती शहरातील सार्वजनिक जागांवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाईचा बडगा उगारला आहे। पोलीस विभागाच्या मदतीने राबवण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत शहरभर तपासणी करण्यात आली। विशेष म्हणजे प्रत्यक्ष घुमंतू अतिक्रमण आढळले नसले तरी सार्वजनिक जागांवर साठवून ठेवलेले तब्बल 1 ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले आहे। शहर अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम आता आणखीन वेगाने सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळी 7:30 ते 11 या वेळेत पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरात व्यापक संयुक्त कारवाई राबविली आहे। शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक जागा आणि विविध संवेदनशील भागांची पाहणी करण्यात आली। प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे लक्ष वेधले गेले। या पाहणी दरम्यान कोणतेही नवीन घुमंतू अतिक्रमण आढळून आले नाही। मात्र काही ठिकाणी सार्वजनिक जागेवर मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आलेत। यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत अंदाजे 1 ट्रक भंगार साहित्य जप्त केलेत। जप्त साहित्य पुढील कारवाईकरिता महानगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोमध्ये जमा करण्यात आले आहे। महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहेत की शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त ठेवण्याकरिता अशा मोहिमा सातत्याने सुरू राहतील। सायंकाळीही अशाच प्रकारची संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागा आणि शासकीय जागांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा भंगार साहित्य साठवून न ठेवण्याचे आवाहन केले आहे। अतिक्रमणाविरोधातील ही कारवाई भविष्यात आणखी तीव्र होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे। अमरावती महानगरपालिकेच्या कारवाईमुळे सार्वजनिक जागांचा गैरवापर करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे। शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी प्रशासन आता अधिक कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे।